झी 24 तास एक पाऊल पुढे। धुळे जिल्ह्यात 245 गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाच्या वारंवार टंचाई बैठका आणि मंत्रिमंडळाच्या घोषणांपलीकडे टंचाईचा सामना करत असलेल्या ग्रामीण जनतेच्या पदरी काहीही पडलेलं नाही। त्यामुळे जनतेत रोष वाढत चाललाय। धुळे आणि साक्री तालुक्यातील 245 गावं टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे। त्या गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या घोषणेनुसार या दुष्काळग्रस्तांना उपाययोजना प्रत्यक्षात येतील अशी अपेक्षा होती। मात्र गेल्या महिनाभरापासून केवळ बैठकांशिवाय काहीही झालेलं नाही। पाणी टंचाईमुळे धरणातलं पाणी संपलेलं आहे, तर पाण्याचं एकदम हाल आहे। तरी 2-3 दिवस आड गाडी भाड्याने करून पाणी टेम्पो किराया भाड्याने देऊन पाणी आणावं लागतं। पाण्याचे हाल भरपूर आहे। धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद झाल्यात आणि गावांमध्ये उपलब्ध असणारं पाणीही पिण्यायोग्य नाही। मात्र प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही। टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करून महिना उलटलाय, मात्र अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही। पूर्णपाडा धरणातून आरवी ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा होत होता। सध्या पाणी उपलब्ध नसल्यामुळे गावातील लोकांची पाण्यासाठी भटकंती चालू झालेली आहे। लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला असून त्यासाठी शासनाने तात्काळ आम्हाला सहकार्य करा। राज्य सरकार एकीकडे टंचाईच्या काळात घोषणांची बरसात करतं आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन तोडतंय। तसंच टँकरनं पाणी पुरवठा करायलाही तयार नाही। त्यामुळे सरकारची अशी विरोधाभासाची भूमिका का, असा सवाल शिवसेनेनं केलाय। दुष्काळाच्या चर्चेला उत्तर देताना 21 डिसेंबरला जे उत्तर दिलं त्या अनुषंगाने दुष्काळाच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या सवलती आजपर्यंत म्हणजे आज जानेवारी संपत आलेला आहे, या अखेरपर्यंत कुठल्याही सवलती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही। प्रशासनाकडे मदतीच्या नावानं बोंबाबोंब आहे। त्यामुळे जिल्ह्यातला दुष्काळ जितका अस्मानी आहे त्याहीपेक्षा अधिक सुलतानी असल्याचं चित्र आहे। झी 24 तास साठी धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।